श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझी नेहमीची श्रीयंत्रावर सेवा करण्यासाठी मी पण छान तयार झाले, कारण घरातील गृहलक्ष्मी आनंदी तर लक्ष्मी माताही प्रसन्न असते. सर्वात प्रथम आई भगवतीच्या फोटोला मी हळदी कुंकू लावून घेतले, दिवा लावला. रांगोळी पण मी आधीच काढून घेतलेली होती. तर अशा प्रकारे सगळ्यात आधी धनलक्ष्मी कुंचमची सेवा मी करणार आहे. तर ही सेवा मला खूप आवडते. 1 रुपयांच्या नाण्याचं असं सहस्र दलकमल करून घ्यायचं आहे आणि मग कुंचमला अशा प्रकारे अष्टगंध लावून घ्यायचा. तांदूळ आणि इतर आईला आवडणारे साहित्य म्हणजेच कमळगठ्ठा, कवडी, महालक्ष्मी कवडी, पिवळी कवडी, गोमती चक्र असे क्रमवारे टाकून आपण हा कुंचम तांदळाने भरायचा आहे. मग परत तांदूळ भरून घ्यायचे आहे. कुंचम भरत असताना ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असा मंत्र तुम्हाला जेवढा जमल तेवढा करायचा आहे. आणि कुंचम भरून झाल्यानंतर अशा प्रकारे हे पारिजातकाचे हे फुलं आहेत, हे फुलं लावून घ्यायचे आहे. आणि कुबेर लक्ष्मीचा हा सिक्का पण लावून घ्यायचा आहे. आईला आवडणारे तिचे प्रिय रत्न हे सुद्धा त्यावर ठेवून घ्यायचे आहे आणि हा सिक्का पण लावून घ्यायचा आहे. माझ्याकडे ह्या थोड्याशा मोठ्याच बांगड्या असल्यामुळे मी ह्या बांगड्या पण आईला अर्पण करणार आहे. तर अशा प्रकारे माझी कुंचमची सेवा ही पूर्ण झाली आहे. तर फुलं वाहून घ्यायची आहे. आईला कच्च्या दुधाचा नैवेद्य खूप आवडतो, त्यामुळे हा कच्च्या दुधाचा नैवेद्य आईला अर्पण करायचा आहे तुळशी दल वापरून. नंतर नमस्कार करून मी या श्रीयंत्रावर आता अभिषेक करायला सुरुवात करणार आहे. अभिषेक पात्रात पाणी ओतल्यानंतर सर्वात प्रथम स्वामी स्तवनने श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे. तुळशी दल टाकून घ्यायचे आहे, कारण विष्णू भगवानांना तुळशी दल खूप आवडते. स्वामी स्तवने सुरुवात झाल्यानंतर स्वामींची करणार आहोत. माळ जप करायचा आहे. नंतर कमळगठ्ठ्याच्या माळेने लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि कमलात्मक मंत्र घ्यायचा आहे. श्रीयंत्र आपल्या तांदूळमध्ये स्थापन करायचं आहे. स्थापन करताना श्रीयंत्राला 3 बोटे लावून सुप्रतिष्ठित मस्तु, सुप्रतिष्ठित मस्तु, सुप्रतिष्ठित मस्तु असं 3 वेळा हा मंत्र म्हणून आपल्याला माता लक्ष्मी पुढे श्रीयंत्र हे स्थानापन करायचं आहे. सर्वात पहिले अष्टगंध लावून घ्यायचा आहे. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः अष्टगंध समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः अलंकारते अक्षदां समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः पुष्पं समर्पयामि. ही कमळगठ्ठ्याची माळ ही 27 मण्यांची आहे, तर ही श्रीयंत्रावर आपल्याला ठेवून घ्यायची आहे. तर ह्याच माळेने आपल्याला मंत्र जप करायचा आहे. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. दीपं दर्शयामि. हा धूप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मग श्रीयंत्राला आपल्याला श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः सुगंधी धूप समर्पयामि. आता श्रीयंत्राला आपल्याला हा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. हा नैवेद्य आहे कच्च्या दुधाचा, यात साखर टाकलेली आहे. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वापनाय स्वाव्यानाय स्वादनाय स्वासमानाय स्वाम ब्रह्मणेमृतत्वाय स्वाहा. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. नैवेद्यं समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामि. तर आता कुंकुमार्चनेला आपण सुरुवात करूया. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो श्री सूक्ताचा कुंकुमार्चन करायचं आहे. कमलात्मक मंत्र संपुट लावून हरि ओम हिरण्यवर्णा हरिणीमी सुवर्णरजतरसजाम चंद्राम हिरणमयी लक्ष्मी. तर आपलं कुंकुमार्चन करून झालेलं आहे. तर ह्या सप्तशती ग्रंथामधील
देवापरा क्षमा स्तोत्र म्हणजे क्षमा प्रार्थना आपल्याला आई भगवतीची क्षमा मागून घ्यायची आहे. तर आता मी आई भगवतीची ही क्षमा मागून घेणार आहे. अपराध सहस्र क्षमा मागून झाल्यानंतर आई भगवतीची महालक्ष्मी मातेची मी आरती करून घेतली. आपली नेहमीप्रमाणेच आपण जी नवरात्रात आरती म्हणतो दुर्गे दुर्गट भारी भारी ही आरती करून घ्यायची आहे. नंतरून 3 पळ्या पाणी फिरवून ताटाभोवती आरती शांत करायची आहे. नंतरून खाली 1 पळी पाणी टाकून अक्षता टाकून जमिनीवर ताट तसंच ठेवायचं आहे आणि आरती देवीला द्यायची आहे. आपण सर्वांनी घ्यायची आहे. शुक्रवारची माता लक्ष्मीची ही सेवा झालेली आहे. तर आपली मूळ स्वरूप जगन्माता आपली कोल्हापूर अंबाबाई महालक्ष्मी आहे. त्यामुळे आपल्याला शुक्रवारची माता लक्ष्मीची ही सेवा करावीच लागते. तर ह्या सेवेमुळे अनेक प्रश्न सुटतात. आपले आर्थिक पैशांच्या बाबतीतले सगळे प्रश्न सुटतात. तर ही शुक्रवारी तुम्ही न चुकता ही सेवा करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या. श्री स्वामी समर्थ. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.